नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विषय SP वर्ग 11वा। कालच्या व्हिडिओमध्ये आपण आधुनिक व्यवस्थापनाची म्हणजे इलेक्ट्रॉनिक याची जी माध्यमं होती, संप्रेषणाचे माध्यमं, त्याबद्दल आपण माहिती बघितली होती। आज आपण बघणार आहोत प्रभावी संप्रेषणासाठी आवश्यक कौशल्य कोणती आहेत, तर याचा अभ्यास आपण आज करणार आहोत। प्रभावीपणे संवाद साधण्यास सक्षम असणं हे एक आवश्यक व्यावसायिक कौशल्य आहे। आपल्या व्यवसायामध्ये किंवा आपल्या वैयक्तिक नातेसंबंधांमध्ये प्रभावी संप्रेषण म्हणजे आपल्या यशाची एक किल्ली आहे। आपण जर या ठिकाणी नातेसंबंध बघितले किंवा जर आपला व्यवसाय बघितला, तर या व्यवसायामध्ये किंवा आपल्या वैयक्तिक अशा नातेसंबंधांमध्ये जे प्रभावी संप्रेषण आहे, तर हीच एक यशाची किल्ली आहे असं म्हटलेलं आहे। कारण आपण जे संप्रेषण या ठिकाणी करत आहोत, तर या संप्रेषणामुळे अनेक गोष्टी ज्या आहेत या साध्य होतात आणि त्यामुळेच या ठिकाणी प्रभावी संप्रेषणाला यशाची किल्ली आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे। या प्रभावी संप्रेषणाची कौशल्य कोणती आहेत त्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊ। पहिलं कौशल्य आहे ते म्हणजे श्रवण करणे म्हणजे ऐकणे। प्रभावी संप्रेषणाचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे एक चांगला श्रोता असणे होय। प्रभावी संप्रेषणात सक्रिय ऐकणे आवश्यक आहे। सक्रिय ऐकणे म्हणजे एखादी व्यक्ती आपल्याला काय सांगते आहे हे ऐकून आणि समजून घेणे होय। बघा, या ठिकाणी प्रभावी संप्रेषणाचं श्रवण ऐकणे हे जे कौशल्य आहे, तर हे कौशल्य एक सर्वात महत्त्वाचा असा भाग आहे। आणि तो भाग म्हणजे कोणता, तर एक चांगला श्रोता असणे होय। म्हणजे एक ऐकून घेणारा एक चांगला श्रोता असणे हा एक महत्त्वाचा भाग आहे या संप्रेषणाचा। प्रभावी संप्रेषणामध्ये काय होतं, तर सक्रिय ऐकणं आवश्यक आहे। म्हणजे जी गोष्ट आपण ऐकणार आहोत ही गोष्ट अतिशय मन लावून ऐकायला पाहिजे। सक्रिय ऐकणे म्हणजे काय, तर एखादी व्यक्ती आपल्याला काय सांगते आहे हे ऐकून आणि समजून घेणे। सक्रिय ऐकणे म्हणजे काय, एखादी व्यक्ती आपल्याला काय सांगते आहे हे ऐकून घेणे आणि समजून घेणे। एखादी व्यक्ती आपल्याला काय सांगते आहे हे स्पष्टपणे समजलं नाही तर आपण योग्यरित्या प्रतिसाद देऊ शकणार नाही। समोरचा व्यक्ती आपल्याला काय सांगतो आहे हे जर आपण या ठिकाणी सक्रियपणे ऐकलं नाही तर आपण त्याला योग्यरित्या प्रतिसाद देऊ शकणार नाही। त्यामुळे श्रवण करणे हे कौशल्य असणं आवश्यक आहे। त्यानंतर दुसरं कौशल्य आहे ते म्हणजे देहबोली। देहबोली ही एक महत्त्वपूर्ण संप्रेषणाचं साधन आहे। देहबोली ही भावना व्यक्त करण्यात मदत करतं। देहबोली म्हणजे आवाजाचा स्वर, हावभाव व नजरेने संपर्क सुनिश्चित करणे होय। या ठिकाणी दुसरं कौशल्य दिलेलं आहे ते म्हणजे देहबोली म्हणजे आपल्या शरीराची भाषा। ही एक सुद्धा महत्त्व आहे, याला संप्रेषणाचं हे सुद्धा एक साधन आहे। कारण देहबोली जी आहे तर ही भावना व्यक्त करत असते, म्हणजे आपल्या भावना व्यक्त करण्याला ती आपल्याला मदत करते। देहबोली म्हणजे नेमकं काय, तर आपल्या आवाजाचा स्वर जो आहे तो, आपण जे हावभाव करतो ते हावभाव आणि नजरेने संपर्क सुनिश्चित करणे याला म्हणतात देहबोली। तर हे सुद्धा कौशल्य संप्रेषणासाठी आवश्यक आहे। त्यानंतर तिसरं कौशल्य आहे ते म्हणजे स्पष्ट आणि संक्षिप्त। शक्य तिथल्या थोड्या शब्दांचा वापर करून संदेश व्यक्त करावा। संदेश वैयक्तिकरित्या किंवा टेलिफोन किंवा ईमेल संदेशाद्वारे व्यक्त करताना स्पष्ट, संक्षिप्त आणि थेट असावा। या ठिकाणी आपल्याला म्हटलं आहे की आपण जे संप्रेषण करतो तर ते प्रभावी संप्रेषण करण्यासाठी आपल्याला स्पष्ट आणि संक्षिप्त स्वरूपामध्ये संप्रेषण करायचं आहे। म्हणजे थोड्या शब्दांचा वापर या ठिकाणी करायचा आहे आणि योग्यरित्या आपल्याला तो संदेश व्यक्त करता येईल याचा प्रयत्न करायचा आहे। प्रत्येक वैयक्तिकरित्या जो संदेश आहे हा टेलिफोन किंवा ईमेल संदेशाद्वारे सुद्धा व्यक्त करताना तो स्पष्ट असायला पाहिजे, तो संक्षिप्त स्वरूपामध्ये असायला पाहिजे आणि तो थेट असायला पाहिजे। अत्याधिक शब्दांचा वापर आपण टाळायला पाहिजे। जे आपण अतिरिक्त बोलतो हा वापर आपण टाळायला पाहिजे। बोलण्याआधी संदेश सांगण्याविषयी काही विचार करावा, त्यामुळे गोंधळ टाळण्यास मदत होते। आपण जेव्हा संदेश देणार आहोत तर हे बोलण्याच्या आधी आपण त्याचा विचार करायला पाहिजे, म्हणजे कोणताही गोंधळ आपला होणार नाही। म्हणून स्पष्ट आणि संक्षिप्त स्वरूपामध्ये संप्रेषण करायला पाहिजे। त्यानंतर आहे चित्ताकर्षक। एखाद्या व्यक्तीशी समोरासमोर संवाद साधत असताना साध्या स्मित हास्याने मित्रत्वाची भाषा वापरावी आणि वैयक्तिक प्रश्न विचारावा, या गोष्टी समोरील व्यक्तीला प्रोत्साहित करतात। जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीसोबत या ठिकाणी संवाद साधतो तर हा संवाद साधत असताना किंवा अमोरासमोर बोलत असताना साध्या स्मित हास्याने मित्रत्वाची भाषा वापरायला पाहिजे। आपल्या चेहऱ्यावरती स्मित हास्य असायला पाहिजे आणि आपण मित्रत्वाची भाषा वापरायला पाहिजे आणि वैयक्तिक प्रश्न विचारावा, या गोष्टी समोरील व्यक्तीला प्रोत्साहित करतात। आणि आपण जर त्याला वैयक्तिक गोष्टी विचारल्या तर
तो व्यक्तीसुद्धा प्रोत्साहित होतो आणि आपल्याशी चांगलं संप्रेषण घडवून आणू शकतो. म्हणून चित्ताकर्षक हे कौशल्यसुद्धा असणं आवश्यक आहे. त्यानंतर आहे आत्मविश्वास. प्रभावी संप्रेषणामध्ये आत्मविश्वास आवश्यक आहे. ठाम परंतु मैत्रीपूर्ण भाषा वापरून संपर्क करणे आत्मविश्वास दर्शविण्याचा एक मार्ग आहे. या ठिकाणी एक कौशल्य दिलं ते म्हणजे आत्मविश्वास. आपल्याला जर प्रभावी संप्रेषण करायचं आहे तर त्यासाठी आत्मविश्वास हा आवश्यक आहे. ठाम परंतु मैत्रीपूर्ण भाषा वापरून संपर्क करायला पाहिजे. आत्मविश्वास दर्शवण्याचा हे एक मार्ग आहे. म्हणजे ठामपणे आपल्याला जी गोष्ट मांडायची आहे ती आपण मांडायला पाहिजे. म्हणजेच आत्मविश्वास जो आहे हा सुद्धा प्रभावी संप्रेषणाचं एक कौशल्य आहे. त्यानंतर आहे सहानुभूती. सहानुभूती ही व्यक्तींचं अंतरंग जाणून घेण्याची एक कला आहे. सहानुभूती ही शब्द किंवा कृतीद्वारे दर्शवली जाऊ शकते. एखाद्या व्यक्तीसोबत संप्रेषण करत असताना त्याला सहानुभूती दर्शवणं, त्याला समजून घेणं, त्याच्याबद्दल आपलेपणा वाटणं, तर हे जे आहे सहानुभूती हे व्यक्तींचं अंतरंग जाणून घेण्याची एक कला आहे. या सहानुभूतीमुळे किंवा या कृतीद्वारे ती दर्शवली जाऊ शकते. त्यामुळे संप्रेषण करत असताना सहानुभूती हे सुद्धा कौशल्य आवश्यक आहे. त्यानंतर आहे अभिप्रायाची देवाणघेवाण. योग्य अभिप्राय देणं आणि प्राप्त करणं हे आवश्यक संवाद कौशल्य आहे. योग्य अभिप्राय देणं किंवा ते प्राप्त करून घेणं म्हणजे आपण अभिप्राय देतो, आपण उत्तर देतो, तर ते योग्य स्वरूपामध्ये उत्तर देणं किंवा त्यांच्याकडनं उत्तर काढून घेणं म्हणजे प्राप्त करणं हे सुद्धा एक संवाद कौशल्य आहे. अभिप्राय देणं आणि प्राप्त करणं यामुळे कोणत्याही घटनेबद्दल महत्त्वपूर्ण माहिती मिळत असते. अभिप्राय आपण देतो किंवा तो प्राप्त करून घेतो तर याबद्दल आपल्याला महत्त्वाची अशी माहिती मिळत असते. या ठिकाणी आपण प्रभावी संप्रेषणासाठी आवश्यक कौशल्य कोणती आहेत तर याचे जवळजवळ 7 मुद्दे या ठिकाणी बघितलेले आहेत. यानंतरचा टॉपिक आहे तो म्हणजे व्यावसायिक संप्रेषणातील चिटणीसाची भूमिका. व्यावसायिक संप्रेषण जे चिटणीसाला या ठिकाणी करावं लागतं तर त्याबद्दल त्याला कोणती भूमिका पार पाडावी लागत असेल तर याबद्दल आपण या ठिकाणी माहिती जाणून घेऊया. तर व्यावसायिक संप्रेषणातील चिटणीसांची भूमिका. व्यवसायातील अधिकारी, कर्मचारी, बाहेरील लोक, गुंतवणूकदार इत्यादीसह विविध परिस्थितीत संवाद साधणं हे चिटणीसाचं एक कार्य आहे. सचिवाने पत्र, इतिवृत्त, विवरणपत्र, सूचना, परिपत्रके इत्यादी तयार करणं आवश्यक आहे. कारण या ठिकाणी पत्रव्यवहार जर आपण म्हटलं तर पत्रव्यवहार हा कोण करतो तर हा कंपनीचा चिटणीस करत असतो. मग पत्र लिहिणं, इतिवृत्त तयार करणं, विवरणपत्रक तयार करणं, सूचना देणं, परिपत्रके इत्यादी हे तयार करणं हे चिटणीसाचं कार्य या ठिकाणी आहे आणि हे कार्य चिटणीसाला पार पाडावं लागतं. मग या व्यावसायिक संप्रेषणामध्ये चिटणीसाची भूमिका काय आहे तर ते नेमकं आपल्याला काही भागांमध्ये जाणून घ्यायचं आहे. तर यामध्ये आपण जर बघितलं तर व्यावसायिक पत्र जे चिटणीसाला लिहावी लागतात तर या व्यावसायिक पत्राचा आराखडा या ठिकाणी तुम्हाला काढून दिलेला आहे की पत्राचा आराखडा कसा असतो किंवा व्यावसायिक पत्र कशाला म्हणतात याबद्दल आपण माहिती जाणून घेऊ. व्यावसायिक पत्र म्हणजे कंपनीच्या व्यवसायाचा विकास करण्यासाठी सचिवाने केलेले लिखित संप्रेषण होय. व्यावसायिक पत्र म्हणजे नेमकं काय जे चिटणीस लिहितो तर आपल्या व्यवसायाचा विकास करण्यासाठी जे सचिवाने लिखित संप्रेषण केलेलं आहे तर त्याला म्हटलं जातं व्यावसायिक पत्र. व्यवसायाची प्रतिमा उंचावण्यासाठी चांगलं पत्र लिहिणं आवश्यक आहे. जर आपल्या व्यवसायाची आपल्याला प्रतिमा उंचवायची आहे तर यासाठी चांगलं पत्र या ठिकाणी चिटणीसाला लिहावं लागतं. ते लिहिणं फार आवश्यक आहे. याची व्याख्या आपण जाणून घेऊ. रॉबर्ट शर्टर यांच्या मते व्यवसाय पत्रव्यवहार हा संदेश आहे जो त्याच्या प्राप्तकर्त्यास पाठविणाऱ्याने इच्छित केलेल्या काही कृती किंवा वृत्ती करण्यास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच व्यावसायिक पत्राचा उद्देश हा प्राप्तकर्त्यास संदेश समजणे इतका नसून तर त्याला आवश्यक ती कृती करण्यास वा निर्णय घेण्यास प्रवृत्त करणे हा आहे. बघा या ठिकाणी रॉबर्ट शर्टन यांनी व्याख्या केलेली आहे. ते असं म्हणतात की व्यवसाय पत्रव्यवहार हा संदेश आहे. जो व्यावसायिक पत्रव्यवहार होतो तर पत्रव्यवहार का बरं आपण करतो तर संदेश पाठवण्यासाठी करतो. म्हणजे व्यवसाय पत्रव्यवहार जो आहे तो संदेश आहे की ज्याचा प्राप्तकर्त्यास म्हणजे ज्याला आपण ते पत्र पाठवलेलं आहे त्या व्यक्तीला म्हणजे प्राप्तकर्त्यास पाठविणाऱ्याने इच्छित असलेल्या काही कृती किंवा वृत्ती करण्यास प्रवृत्त
करण्याचा प्रयत्न करतो. पाठविणारा कोण? कंपनीचा चिटणीस. कंपनीचा चिटणीस हा पत्रव्यवहार करतो. तो कोणासाठी करतो? भागधारकांसाठी, कर्जरोखेधारकांसाठी, म्हणजे या व्यक्तींना आपण प्राप्तकर्ता म्हणून या ठिकाणी रॉबर्ट शर्टर असं म्हणतो आहे की पत्रव्यवहार हा एक व्यवसाय पत्रव्यवहार हा एक संदेश आहे जो त्याच्या प्राप्तकर्त्यास पाठविणाऱ्याने इच्छित असलेल्या काही कृती किंवा वृत्ती करण्यास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे पाठवणारा जो आहे यांनी जर काही कृती किंवा वृत्ती करण्यासाठी प्रवृत्त त्यांना केलं असेल तर त्यांनी सांगितलेली कृती किंवा वृत्ती करण्यासाठी त्यांना प्रवृत्त करण्यासाठी प्रयत्न करत असतो, असा हा एक पत्रव्यवहार आहे. म्हणजेच काय तर व्यावसायिक पत्राचा उद्देश हा प्राप्तकर्त्यास संदेश समजणे इतकाच नसून त्याला आवश्यक ती कृती करण्यास किंवा निर्णय घेण्यास प्रवृत्त करणे हा आहे. याचा अर्थ असा आहे की फक्त त्याला संदेश पाठवला आहे, त्याला पत्र पाठवलेलं आहे, मग त्यांनी फक्त समजून घ्यायला पाहिजे एवढाच याचा अर्थ नाही आहे. तर समोरच्या व्यक्तीने म्हणजे प्राप्तकर्त्याने तो समजून घेऊन त्यावर आवश्यक ती कृती करून किंवा एखादा आवश्यक तो निर्णय घेण्यास त्याला प्रवृत्त करणे असा उद्देश या पत्राच्या मागचा असतो, अशी व्याख्या या ठिकाणी रॉबर्ट शर्टन यांनी केलेली आहे. आपण या ठिकाणी व्यावसायिक पत्र म्हणजे काय त्याचा अर्थ जाणून घेतला, त्याचबरोबर त्याची व्याख्यासुद्धा जाणून घेतलेली आहे. या ठिकाणी तुम्हाला पत्राची संरचना, त्याचा आराखडा कसा असतो किंवा त्यामध्ये कोणते घटक असतात तर याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. तर या घटकांबद्दल माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये जाणून घेऊ.